अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश। भाजपमध्ये येण्याचा निर्णय वैयक्तिक। अशोक चव्हाण यांची पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया। आणखी काही नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे। देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट। काँग्रेसला आत्मचिंतन करण्याचा सल्ला। उपमुख्यमंत्री पद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागासाठी अशोक चव्हाण आग्रही, पण चव्हाणांच्या प्रस्तावाला भाजपच्या बड्या नेत्याचा विरोध। त्यानंतर राज्यसभेवर तडजोड झाल्याची सूत्रांची माहिती। अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा केंद्र करेल। देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्टीकरण, तर उद्या अशोक चव्हाण राज्यसभेचा अर्ज भरण्याची शक्यता। पक्ष सोडून जाणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये एकजूट कायम असल्याचाही दावा। राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यसभेचा उमेदवार आज ठरवला जाणार। राष्ट्रवादीतल्या सूत्रांची माहिती। देवगिरी निवासस्थानी संध्याकाळच्या बैठकीत आमदारांसोबत चर्चा करून नावाची घोषणा करणार। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी द्यायला शरद पवार आग्रही, तर सर्वाधिक मतं आपल्याकडे असल्यामुळे उमेदवार आपला देण्याचा काँग्रेसचा आग्रह। 20 फेब्रुवारीला राज्याचं विशेष अधिवेशन। सगळे सोयरे तरतुदीच्या अनुषंगाने मराठा आरक्षणावर कायदा पारित होण्याची शक्यता। दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन चिघळलं। दिल्ली आणि हरियाणामधल्या शंभू बॉर्डरवर आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले। पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्याला सुरुवात। अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नेहान यांच्याकडून स्वागत। अबुधाबीतील मंदिराचं उद्या मोदींच्या हस्ते लोकार्पण। माघी गणेशोत्सव आणि अंगारकी योग निमित्त राज्यभरातली गणेश मंदिरं फुलली। भाविकांची सकाळपासून मोठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।